हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जे आपले ऍडमिट कार्ड आहे ते कधी येणार आहेत याविषयी डिस्कस करणार आहोत. आणि सोबतच परीक्षेच्या सेंटरवरती गेल्यानंतर तिथे काही तुम्हाला नियम पाळावे लागतात, त्या नियमांविषयी पण आपण डिस्कस करणार आहोत. जसं की तुम्हाला किती वाजता एक्झाम सेंटरवरती जायचंय, कुठल्या गोष्टी तुम्ही सोबत न्यायच्या आहे आणि एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर सीईटी सेलचे जे एक्झामिनर असतील ते कुठले प्रोसिजर फॉलो करून तुमची एक्झाम सुरू करून देतील, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी ग्लोबल ऑनलाईनने आपली टेस्ट सिरीज सुरू केली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या असतात त्या सेक्शन वाईज तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर त्या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ज्या मॉक टेस्ट आहेत त्या ॲज पर न्यू स्कीम आहेत. म्हणजे सीईटी सेलने या वर्षीची नवीन मार्किंग स्कीम काढलेली आहे. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे 120 मार्कांची आपली परीक्षा आहे आणि या ज्या मॉक टेस्ट आहेत त्या स्पेशली सीईटीच्या या नवीन स्कीम नुसार डिझाईन केलेल्या आहेत. त्यानंतर या ज्या मॉक टेस्ट आहेत त्या 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि तुमच्या सेक्शनच्या वेटेज नुसार या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा दिल्या जातात. आणि या ज्या फुल सिलेबस टेस्ट आहेत त्या ॲज पर न्यू स्कीम आहेत. म्हणजे 120 मार्काचे हे पेपर असतील. 120 मार्काचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी 120 मिनिटाचा वेळ देण्यात येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही या मॉक टेस्ट द्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण 120 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो का. तर सीईटी जी आहे, कुठलीही एंट्रन्स एक्झाम जी असते त्याच्यामध्ये वेळेचं खूप महत्व असतं. म्हणजे मित्रांनो, आपल्याला या एक्झामला क्रॅक करण्यासाठी 50% जर तुमचा स्टडी महत्वाचा असेल तर 50% तुमचं टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कारण तुम्ही स्टडी भरपूर केलाय, तुमचा स्टडी सगळा झालाय, पण तुमचं टाइम मॅनेजमेंटच इथं योग्य नाहीये. तर अशा वेळेस तुमचे बरेचसे जे प्रश्न आहेत ते अटेम्प्ट करायचे राहून जातात. आणि तुमचा अभ्यास झालेला असून सुद्धा तुम्हाला सर्वचे सर्व जे प्रश्न आहे ते अटेम्प्ट करता येत नाहीत. या मॉक टेस्ट तुम्ही ज्यावेळेस द्याल त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन समजेल. तुम्हाला कुठल्या प्रश्नांना किती वेळ लागतो याचा एक याच्यामध्ये अंदाज येईल. त्याच्यानंतर कुठले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवण्यासाठी अडचणी येत आहेत, कुठला सेक्शन तुमचा वीक आहे ते या मॉक टेस्टवरनं कळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही तो सेक्शन प्रिपेअर कराल, समजा तो सुरुवातीला तुम्ही एक मॉक टेस्ट दिली, आता एक मॉक टेस्ट जी दिली आहे समजा त्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्क्स मिळाले. आता तुमच्या लक्षात आलंय की तुमचे 50 मार्क जे मिळाले आहेत आणि उरलेले जे तुमचे 70 मार्क मिळाले नाही ते 70 मार्क गेले कुठे. तर मग ते 70 मार्क कुठे जाते ते तुमच्या लक्षात कसं येईल ते तुमच्या या मॉक टेस्टच्या रिझल्टवरून लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या सेक्शनमध्ये तुमचे मार्क्स चाललेत. आणि जर तुमचे मार्क्स टाइम मॅनेजमेंटमुळे जात असतील तेही तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही पहिली टेस्ट दिली, त्या टेस्टमध्ये तुमचे 120 प्रश्न जे आहेत ते सीईटीचे तुमच्या हाताखालून गेलेत. आता तुम्ही परत त्या सेक्शनचं प्रिपरेशन व्यवस्थित करा आणि आता दुसरी टेस्ट द्या. आता दुसरी टेस्ट दिल्यानंतर काय होईल, मागच्या टेस्टमध्ये ज्या आपल्या चुका झाल्या होत्या त्या आपल्या लक्षात आलेल्या असतील ऑलरेडी. आणि मग दुसऱ्या टेस्टमध्ये मागच्या ज्या चुका आपण केल्या पहिल्या टेस्टमधल्या त्या जर आपण अवॉइड केल्या तर नक्कीच 50चे 60 किंवा 70 तुम्हाला मार्क्स तिथे मिळतील. त्याच्यानंतर मित्रांनो, 70 मार्क्स मिळाल्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता की आता तुमचे मार्क्स कुठे चाललेत. आता तुम्ही परत एकदा चेक करा तुमच्या मॉक टेस्टचा रिझल्ट आणि त्याच्यावरनं डिसाईड करा आता तुम्हाला कुठला टॉपिक अवघड वाटतोय किंवा कुठल्या टॉपिकमुळे तुमचे मार्क जात आहे किंवा टाइम मॅनेजमेंट अजूनही तुम्हाला करणं गरजेचं आहे का. मग थर्ड मॉक टेस्ट देण्याच्या अगोदर तो टॉपिक जो आहे जिथे तुमचे मार्क्स कमी झाले तो व्यवस्थित रिवाइज करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि तिसरी मॉक टेस्ट द्या. आता तुम्ही तिसरी मॉक टेस्ट दिल्यानंतर ऑब्व्हियसली इथे तुमचे मार्क्स जे आहेत ते वाढणार आहेत. कारण ऑलरेडी तुमचे जे टॉपिक वीक होते ते तुम्ही प्रिपेअर केले. आणि टाइम मॅनेजमेंट आता 2 टेस्ट दिल्यानंतर तुमचं टाइम मॅनेजमेंट जरा सुधारलं असेल, तिसरी मॉक टेस्ट दिल्यानंतर अजून ते सुधारणार आहे. असं करत करत या 10 मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून कम्प्लिटली परफेक्टली प्रिपेअर राहणार आहात. कारण 10 टेस्टमध्ये प्रत्येकी 120 प्रश्न तुमच्या हाताखालनं जात आहे आणि 120 प्रश्न जात आहे गुणिले 10 म्हणजे 1200 MCQ तुम्ही सॉल्व्ह करताय. तर 1200 MCQ जे आहेत ते सॉल्व्ह केल्यानंतर लॉ सीईटी मध्ये असा कुठलाही टॉपिक नाहीये की ज्याच्यावरती MCQ त्याच्यामध्ये नसेल. ब्लाइंडली अभ्यास करण्यापेक्षा तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल इथे आणि डायरेक्शन मिळाल्यानंतर व्यवस्थित सीईटी साठी प्रिपेअर व्हाल. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, सीईटी देत असताना कॉम्पिटिशन जी आहे तुमची ती दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत अजिबात नाहीये. तुमची जी कॉम्पिटिशन आहे ना ती वेळेसोबत आहे. कारण इथे
वेळ महत्वाचा आहे. इथे एका मार्कावरनं गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्यांच्या हातातून निसटून जातात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे 1 मार्काला सुद्धा महत्व आहे आणि मॅक्सिमम मार्क्स आपल्याला जर सीईटी मध्ये मिळवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. जेवढा तुमचा अभ्यास महत्वाचा आहे तेवढंच तुमचं टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. तर मग या टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी या टेस्ट सिरीज मधून तुमच्या साध्य होणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही मॅक्सिमम टेस्ट इथे अटेम्प्ट केल्या तर तुमचा जो स्टडी आहे तो इथे परफेक्ट होईल आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झामला अपियर व्हाल त्यावेळेस एक्झाम देणं हे तुमच्यासाठी काही नवं नसणार आहे. कारण एक गोष्ट माणसाने 10 वेळेस केल्यानंतर 11व्या वेळेस त्या माणसाला त्या गोष्टीची सवय पडल्यासारखी होते, अंगवळणी पडून जातं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सीईटीच्या एक्झामला बसाल त्यावेळेस तुम्ही रेग्युलर प्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्या त्याच पद्धतीने तेवढ्याच रिलॅक्स माइंडने तुम्ही तुमची फायनल एक्झाम सुद्धा देऊ शकाल. त्यामुळे मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज मध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि नक्कीच तुमचे जे मार्क्स आहेत ते टेस्ट सिरीज मध्ये 10 ते 20 मार्क तुमचे याच्यामध्ये वाढणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर मग ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. त्या नंबरवरती कॉल करा आणि टेस्ट सिरीजची इन्क्वायरी करा. मित्रांनो, राहिला विषय तुमचे ऍडमिट कार्ड किती तारखेला येतील. कारण मला आतापर्यंत बऱ्याचशा व्हिडिओजवरती कमेंट आल्यात की सर आमचे ऍडमिट कार्ड कधी येणार आहेत. 5 इयर सीईटी जी आहे, जसं की आपल्याला माहिती आहे 28 एप्रिलला 5 इयर सीईटी आहे आणि मागच्या एक्झामचे आपण जर ट्रेंड पाहिले तर ऍडमिट कार्ड कधी येतं. ऍडमिट कार्ड हे परीक्षेच्या अगोदर साधारणतः 1 आठवडा येतं. त्याच्यामुळे 28 तारखेला आपली जर 5 इयर सीईटीची एक्झाम आहे तर 21 ते 22 तारखेला आपले ऍडमिट कार्ड नक्की येऊन जातील. त्यानंतर 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 3 आणि 4 मेला 3 इयर सीईटी आहे. तर साधारणतः एक 25-26 तारखेला तुम्हाला 3 इयर सीईटीचे ऍडमिट कार्ड मिळतील. आणि आता ऍडमिट कार्ड वरती तुम्ही जे सेंटर्स टाकले असतील तर पहिला प्रेफरन्स जो दिलेला असेल, मोस्ट प्रोबेबली तुम्हाला पहिला प्रेफरन्स ज्या जिल्ह्याचा दिलाय त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सेंटर असणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड असणार आहे. त्याच्यावरती तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, एक्झाम सेंटर, तुमचा फोटो, सिग्नेचर या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. एक्झामचा टाइम तुम्हाला तिथे दिलेला असतो. एक्झामचं सेंटरचं नाव तिथे दिलेलं असतं. त्याच्यानुसार ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित एकदा व्हेरीफाय करून घ्या. तुमचं ऍडमिट कार्ड, तुमचं एक्झाम सेंटर, तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड सोबत काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. जसं की तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तिथं मागवलेले असतात ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस. तर त्याच्यामध्ये आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला लागतं. त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा ई आधार चालतं, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक विथ फोटो, एम्प्लॉई आयडी, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचं आयडी कार्ड इत्यादी गोष्टी तुम्हाला तिथे मागितल्या जातात. तर याच्यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही एक्झामच्या वेळेस घेऊन जाऊ शकता. तर एक्झामच्या वेळेस आपण ज्यावेळेस सेंटरवरती जातो, समजा तुमची जर एक्झाम सकाळच्या सेशन मध्ये असेल तर आपण कन्सिडर करूयात की तुमची एक्झाम 9 वाजता आहे. तर 9 वाजता जर तुम्हाला एक्झाम असेल तर तुम्हाला सेंटरवरती 7:30 वाजता पोहोचावं लागेल. 8:30च्या दरम्यान म्हणजे एक्झाम सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास त्या एक्झाम सेंटरचं गेट बंद होतं. गेट बंद झाल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एक्झामसाठी अलाउ करत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, एक्झामच्या दिवशी अर्धा सोडून 1 तास लवकर तुम्ही सेंटरवरती पोहोचा असं प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटर सिस्टीमवरती लॉग इन करावं लागतं आणि लॉग इन करण्यासाठी तुम्हाला रोल नंबर म्हणून तुमचं जे युजर नेम आहे सीईटी सेलचं ते तुम्हाला टाकावं लागतं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जो आहे तो ॲज अ पासवर्ड तिथे द्यावा लागतो. त्याच्यानंतर तुमचं तिथे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं ज्याच्यामध्ये तुमचे फिंगरप्रिंट्स तिथे घेतले जातात. फिंगरप्रिंटचं स्कॅनिंग तिथे केलं जातं. त्याच्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो सुद्धा एक्झाम सेंटरवरती घेतला जातो. पुढे मग तुमच्या डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय केल्या जातात. तुमच्या हॉल तिकीटवरचं नाव आणि तुमच्या डॉक्युमेंटचं नाव ते मॅच व्हायला तिथे हवं. पुढे मग एक्झाम सेंटरवरती काही गोष्टी घेऊन जायला अलाउड नाहीये. जसं काही तुम्ही पुस्तकं घेऊन जाऊ शकत नाही, कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ शकत नाही, मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ह्या गोष्टी तुम्ही एक्झाम सेंटरवरती घेऊन जाऊ शकत नाही. जर ह्या गोष्टी तुमच्याकडे आढळल्या तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत त्यांनी आपलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते तिथे घेऊन जाणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अटेंडन्स शीट तिथे दिली जाते. अटेंडन्स शीट वरती तुम्हाला साइन करावी लागते.
आणि एक्झाम सेंटरवरती तुम्हाला कुठलीही अनफेअर प्रॅक्टिस करणं अलाउड नाहीये. कॉपी तुम्ही तिथे करू शकत नाही. आन्सर्स एकमेकांसोबत शेअर करणं अलाउड नाहीये. त्याच्यानंतर तिथे सगळं काही सीसीटीव्हीच्या सर्व्हलन्स खाली ती एक्झाम होते. आपला पेपर आपण सॉल्व्ह करण्यावरती लक्ष द्यायचं. उगाच दुसऱ्याला तुम्ही एखादा आन्सर द्यायला जाल किंवा दुसऱ्याचा आन्सर कॉपी करायला जाल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. एकदा हॉल तिकीट आल्यानंतर तुमचं जे सेंटर आहे ते चेंज केलं जाणार नाही. डेट तुमची चेंज केली जाऊ शकत नाही. अशा वेळेस या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं तुमच्या हॉल तिकीट विषयी. कधी येतील आणि एक्झामच्या सेंटरवरती गेल्यानंतर कुठले रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. हॉल तिकीट कशा पद्धतीने असणार आणि तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंट्स एक्झामच्या वेळेस घेऊन जायच्या ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची टेस्ट सिरीज जी आम्ही रिलीज करत आहोत त्या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉलही करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.